श्री स्वामी समर्थ. बाळांनो, आजचा दिवस हा साधा दिवस नाही, तर तुमच्या जीवनातील सर्वात पवित्र आणि वेगळा दिवस आहे. कारण या मार्गाने आज स्वामी तुमच्यापर्यंत आले आहेत. होय, खरंच विश्वास ठेवा, आज स्वामीच तुम्हाला या संदेशामार्फत बोलत आहेत. तुमची वेळ कधी बदलेल आणि कशा मार्गाने बदलेल हे स्वामी शिवाय कोणीही सांगू शकत नाही. कुठल्या रूपात परमेश्वर येऊन तुम्हाला भेट देईल, तुम्हाला मार्गदर्शन करेल हे तुम्हाला वेळ आल्यानंतरच कळतं. आज साक्षात स्वामी तुम्हाला बोलत आहेत. कितीही घाईत असाल तरीही स्वामी भक्त आहात तर हा संदेश स्वामीचा प्रसाद म्हणून स्वीकारा आणि वेळ नसेल तर किमान 5 मिनिटे घरामध्ये हा संदेश नक्कीच मोबाईलवर लावून ठेवा आणि पहा, आज तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगात प्रत्येक माणूस आपल्या नशिबाचा नाही तर आपल्या कर्मांचा वारसदार असतो. नशीब तुम्हाला संधी देऊ शकते, पण त्या संधीचे सोनं करायचं की माती हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणून नशिबाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कृतीकडे पहा. जेव्हा मनुष्य स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय घेतो तेव्हाच त्याच्या जीवनात खरा बदल सुरू होतो. आज अनेक जण म्हणतात, स्वामी, आमच्यावर खूप अन्याय झाला, आम्ही विश्वास ठेवला पण लोकांनी फसवलं, आम्ही प्रेम दिलं पण बदल्यात दुःख मिळालं. बाळांनो, तुमच्याशी वाईट वागणाऱ्यांमुळे तुम्हीही वाईट बनू नका. दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःच्या स्वभावाला देऊ नका. जर कोणीतरी तुमचा विश्वास तोडला असेल तर त्याचा अर्थ असा नाही की जगात विश्वासू माणसे उरली नाहीत. प्रत्येक व्यक्तीला एकाच तराजूत तोलू नका. लक्षात ठेवा, जे लोक दुसऱ्याचा अपमान करून स्वतःला मोठं समजतात ते खरे मोठे नसतात. जो दुसऱ्याला उभं करतो, दुसऱ्याला धीर देतो, दुसऱ्याला आधार देतो, तोच खऱ्या अर्थाने मोठा असतो. परमेश्वराच्या दृष्टीने माणसाची उंची त्याच्या पदावरून मोजली जात नाही तर त्याच्या हृदयातील करुणेवरून मोजली जाते. बाळांनो, या जगात एक गोष्ट फार विचित्र आहे. जेव्हा तुमच्याकडे काही नसतं तेव्हा फार कमी लोक तुमच्या जवळ येतात. पण जेव्हा यश मिळतं, पैसा येतो, मानसन्मान मिळतो, तेव्हा अनेक चेहरे तुमच्या भोवती फिरू लागतात. म्हणून प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यावर लगेच विश्वास ठेवू नका. वेळच खरी ओळख करून देते. संकटात जो तुमचा हात धरतो तोच तुमचा खरा माणूस असतो. आज मी तुम्हाला सांगतो, कोणाच्या यशावर जळू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, मी माझं जीवन अधिक चांगलं कसं घडवू शकतो. दुसऱ्याच्या घरातील दिवा विझवून तुमच्या घरात प्रकाश येणार नाही, पण तुमच्या घरात एक दिवा लावला तर अंधार नक्कीच कमी होईल. म्हणून इतरांना खाली खेचण्यात वेळ घालवू नका, स्वतःला उंच नेण्यात वेळ द्या. बाळांनो, माणूस कितीही श्रीमंत असो, कितीही शक्तिशाली असो, कितीही प्रसिद्ध असो, एक दिवस त्याला हे जग सोडून जावंच लागणार आहे. त्या दिवशी ना बँकेतील पैसा सोबत जाणार, ना मोठं घर, ना गाडी, ना पद, ना प्रतिष्ठा. फक्त 2च गोष्टी तुमच्या सोबत जाणार आहेत, तुमची सत्कर्मे आणि लोकांच्या मनातून निघालेला आशीर्वाद. म्हणून मी सांगतो, कोणाच्या पोटावर पाय देऊन वर जाऊ नका. कोणाचं स्वप्न तोडून स्वतःचं स्वप्न पूर्ण करू नका. कोणाच्या डोळ्यात अश्रू आणून स्वतःच्या चेहऱ्यावर हसू आणू नका. कारण दुसऱ्याच्या वेदनेवर उभं राहिलेलं सुख हे कायमचं नसतं. आज अनेक लोकांना राग खूप लवकर येतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून नाती तुटतात, शब्दांचे बाण सोडले जातात. पण लक्षात ठेवा, एकदा तोंडातून निघालेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही. त्यामुळे बोलण्याआधी विचार करा.
तुमचे शब्द एखाद्याला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात किंवा त्याच शब्दांनी एखाद्याचं मन कायमचं तुटू शकतं. बाळांनो, तुमच्या आयुष्यात जर दुःख असेल तर त्याला शाप समजू नका. अनेकदा परमेश्वर दुःखाच्या माध्यमातून माणसाला अधिक मोठं बनवत असतो. नदीतील दगड सतत पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत होतो. तसेच संकटे माणसाच्या स्वभावाला अधिक सुंदर बनवतात. त्यामुळे अडचणींपासून पळू नका, त्यांचा सामना करा. प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी शिकवूनच जातं. लक्षात ठेवा, मनुष्याचा सर्वात मोठा पराभव गरिबी नाही, अपयश नाही किंवा संकट नाही. सर्वात मोठा पराभव तेव्हा होतो जेव्हा माणूस स्वतःच्या चांगुलपणावरचा विश्वास गमावतो. म्हणून जग काहीही बोलू दे, परिस्थिती काहीही असू दे, पण तुमचा चांगुलपणा कधी सोडू नका. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाचं भलं करू शकतो? आज मी कोणाचं मन दुखावणार नाही ना? आणि आज मी परमेश्वराला अभिमान वाटेल असं कोणतं कर्म करणार आहे? जर प्रत्येक दिवसाची सुरुवात या विचारांनी झाली तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. बाळांनो, मी नेहमी सांगतो, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा परमेश्वर तुमच्याबद्दल काय विचार करतो हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून लोकांना खुश करण्यासाठी जगू नका. सत्य, प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपत जगा. कारण शेवटी न्याय लोक करणार नाहीत, न्याय तुमच्या कर्मांचा होणार आहे. मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक आशीर्वाद देतो. तुमच्या घरात प्रेम राहो, तुमच्या मनात समाधान राहो, तुमच्या शब्दात गोडवा राहो, तुमच्या हातून सत्कर्म घडोत. आणि जेव्हा आयुष्याचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर भीती नसावी, तर समाधानाचं हसू असावं की मी आयुष्यभर कोणाचं वाईट केलं नाही. मी प्रेम दिलं, सेवा केली आणि परमेश्वराने दिलेलं जीवन सार्थ केलं. बाळांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून अनेकांच्या मनातील अंधार दूर होईल. या जगात प्रत्येक माणूस सुख शोधत फिरतो. कोणी पैशात सुख शोधतो, कोणी मोठ्या घरात, कोणी प्रसिद्धीत, कोणी इतरांपेक्षा पुढे जाण्यात. पण आयुष्याच्या शेवटी जेव्हा माणूस मागे वळून पाहतो तेव्हा त्याला समजते की खरे सुख या कोणत्याच गोष्टीत नव्हते. खरे सुख होते त्या क्षणात जेव्हा त्याने कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले. खरे सुख होते त्या दिवशी जेव्हा त्याने आईवडिलांची सेवा केली. खरे सुख होते त्या वेळी जेव्हा त्याने कोणाला आधार दिला. आणि खरे सुख होते त्या प्रत्येक सत्कर्मात जे त्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता केले. बाळांनो, जगात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे माझ्याकडे अजून वेळ आहे हा विचार. माणूस नेहमी म्हणतो, उद्या चांगले काम करेन, उद्या देवाचे नाव घेईन, उद्या आईवडिलांसोबत बसेन, उद्या माफी मागेन, उद्या दान करेन. पण बाळांनो, तो उद्या प्रत्येकाच्या आयुष्यात येईलच याची खात्री कोण देऊ शकतो? म्हणून चांगल्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ उद्या नाही, ती आज आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आज आहे. माफी मागण्यासाठी योग्य वेळ आज आहे. चांगले कर्म करण्यासाठी योग्य वेळ आज आहे. मी तुम्हाला विचारतो, जर आज परमेश्वराने तुमच्याकडे विचारले की मी तुला दिलेले आयुष्य तू कसे जगलास, तर तुमचे उत्तर काय असेल? मी पैसा कमावला हे उत्तर पुरेसे नाही.
मी मोठे घर बांधले हे उत्तर पुरेसे नाही. परमेश्वराला जाणून घ्यायचे असेल की किती लोकांच्या डोळ्यातील अश्रू तुम्ही पुसले, किती भुकेल्यांना अन्न दिले, किती दुःखी माणसांना धीर दिला, किती वेळा स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्याचा विचार केला. बाळांनो, जीवनाची खरी परीक्षा संकटात होत असते. सुखाच्या काळात प्रत्येकजण देवाचे नाव घेतो, पण ज्याने दुःखातही श्रद्धा सोडली नाही, अपमानातही संयम सोडला नाही, अन्याय झाला तरी सुडाची भावना मनात ठेवली नाही, तोच माझा खरा भक्त आहे. भक्ती म्हणजे फक्त माळ जपणे नाही. भक्ती म्हणजे आपल्या स्वभावात प्रेम आणणे, आपल्या वागण्यात सत्य आणणे आणि आपल्या कृतीत करुणा आणणे. आज जगात लोक एकमेकांना हरवण्यासाठी धावत आहेत, पण मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्याला हरवून तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. खरा विजय तोच आहे जेव्हा तुमच्या यशामुळे दुसऱ्यालाही प्रेरणा मिळते, तुमच्या प्रगतीमुळे दुसऱ्याला आशा मिळते, तुमच्या वागण्यामुळे दुसऱ्याच्या मनात माणुसकीवरील विश्वास वाढतो. लक्षात ठेवा बाळांनो, तुमचे कर्म तुमच्या सावलीसारखे असते. तुम्ही कितीही वेगाने धावलात तरी सावली तुमची साथ सोडत नाही, तसेच कर्मही तुमची साथ कधी सोडत नाही. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढे, पण प्रत्येक कर्माचे फळ मिळतेच. म्हणून वाईट कर्म करून आनंद साजरा करणारे लोक पाहून विचलित होऊ नका. परमेश्वर शांत असतो, पण अन्यायाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. बाळांनो, तुम्ही आयुष्यात अनेक नाती जोडली असतील, पण प्रत्येक नात्याचा पाया विश्वास असतो. एकदा विश्वास तुटला की नाते उभे राहते, पण त्यातली उभ हरवते. म्हणून कधीही खोटे बोलून, फसवणूक करून किंवा स्वार्थासाठी कोणाचा विश्वास तोडू नका. विश्वास कमवायला वर्षे लागतात, पण तो गमवायला एक क्षण पुरतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका संताला एका व्यक्तीने विचारले, माझे शत्रू खूप आहेत, मी काय करू? संत म्हणाले, तू तुझ्या मनातील राग काढून टाक, मग बाहेरचे अर्धे शत्रू आपोआप संपतील. कारण अनेकदा बाहेरचे युद्ध आपल्या मनातूनच सुरू होत असते. म्हणून आधी स्वतःचे मन जिंका. बाळांनो, दुसऱ्याच्या आयुष्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर काम करा. दुसऱ्याच्या दोषांवर चर्चा करण्यापेक्षा स्वतःचे दोष कमी करा. दुसऱ्याच्या चुका मोजण्यापेक्षा स्वतःची कर्मे सुधारत राहा. कारण दुसऱ्याचे आयुष्य बदलण्याची जबाबदारी तुमची नाही, पण स्वतःचे आयुष्य सुंदर बनवण्याची जबाबदारी नक्कीच तुमची आहे. आज तुम्ही जर या प्रवचनातील प्रत्येक शब्द मनात साठवला तर तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडेल. कारण बदल बाहेरून होत नाही, तो मनातून सुरू होतो. आणि ज्या दिवशी मन बदलते त्या दिवशी नशीबही बदलायला सुरुवात करते. बाळांनो, मी तुम्हाला माझा आशीर्वाद देतो. तुमच्या घरात कधी अन्नाची कमतरता भासू नये. तुमच्या कुटुंबात प्रेम टिकून राहो. तुमच्या मनात नम्रता राहो. तुमच्या ओठांवर सत्य राहो. तुमच्या हातून सेवा घडो. आणि तुमच्या प्रत्येक श्वासात परमेश्वराचे स्मरण राहो. एक गोष्ट शेवटी पुन्हा सांगतो, जीवन खूप अनमोल आहे. ते रागात, मत्सरात, द्वेषात आणि अहंकारात वाया घालवू नका. कारण एक दिवस वेळ संपेल. घड्याळाचे काटे थांबणार नाहीत, पण तुमचा प्रवास थांबेल. त्या दिवशी तुमच्या बंकेतील पैसा मोजला जाणार नाही, तुमची सत्कर्मे मोजली जातील. म्हणून आजपासून असा संकल्प करा की मी कोणाचे वाईट करणार नाही, कोणाला फसवणार नाही, कोणाचा हक्क हिरावून घेणार नाही आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस माणुसकी, प्रेम आणि सत्यासाठी जगणार. कारण बाळांनो, जीवन क्षणभंगूर आहे, पण चांगल्या कर्मांचा सुगंध शेकडो वर्षे जगत राहतो. बाळांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आयुष्यभर जगण्यासाठी आहे. या जगात प्रत्येक माणूस म्हणतो,
माझ्याकडे काय नाही, पण फार कमी लोक स्वतःला विचारतात, माझ्याकडे जे आहे त्याचे मोल मी ओळखतो का? हीच तर सर्वात मोठी चूक आहे. ज्याच्याकडे लाखो रुपये आहेत तो कोट्यवधींचा विचार करतो. ज्याच्याकडे कोट्यवधी आहेत तो अब्जावधींचा विचार करतो. पण ज्याच्याकडे समाधान आहे तो सर्वात श्रीमंत असतो. कारण समाधान ही अशी संपत्ती आहे जी कोणताही चोर चोरू शकत नाही, कोणतीही आग जाळू शकत नाही आणि कोणताही काळ नष्ट करू शकत नाही. बाळांनो, तुम्ही कधी स्मशानभूमीत जाऊन शांतपणे उभे राहिलात का? तिथे ना कोणाचा अहंकार दिसतो, ना कोणाचा पैसा दिसतो, ना कोणाचे मोठेपण दिसते. तिथे फक्त एक सत्य दिसते, एक दिवस माझाही क्रमांक आहे. हा विचार ज्याच्या मनात कायम राहतो तो कधीही चुकीचा मार्ग निवडत नाही. कारण त्याला माहित असते की आज मी जे करत आहे त्याचा हिशेब एक दिवस मला द्यावाच लागणार आहे. आज अनेक लोक दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी योजना आखतात. कोणाचा व्यवसाय कसा बंद पडेल, कोणाची नोकरी कशी जाईल, कोणाची बदनामी कशी होईल, कोणाचे कुटुंब कसे तुटेल. पण बाळांनो, जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो त्याला एक गोष्ट विसरते, त्या खड्ड्याच्या काठावर तो स्वतःही उभा आहे. परमेश्वर शांतपणे पाहत असतो. तो घाई करत नाही, पण न्याय मात्र अचूक करतो. मी तुम्हाला एक सत्य सांगतो, माणूस जेव्हा दुसऱ्याला दुःख देतो तेव्हा त्याला वाटते की कोणी पाहिले नाही. पण 3 साक्षीदार नेहमी त्याच्यासोबत असतात, त्याचा आत्मा, त्याचे कर्म आणि परमेश्वर. हे तिघे कधीही खोटे बोलत नाही. बाळांनो, तुमच्या आयुष्यात काही माणसे येतील जी तुम्हाला फक्त वापरतील. तुमचे प्रेम वापरतील, तुमचा विश्वास वापरतील, तुमचा वेळ वापरतील आणि तुमचा स्वभाव वापरतील. काम संपले की ते निघून जातील. त्यांच्यासाठी रडू नका. कारण परमेश्वर काही लोकांना तुमच्या आयुष्यात आशीर्वाद म्हणून पाठवतो, तर काहींना धडा शिकवण्यासाठी पाठवतो. प्रत्येक माणूस तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकवून जातो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे युद्ध हे बाहेरच्या लोकांशी नसते, तर स्वतःच्या मनाशी असते. तुमच्या मनात बसलेला राग, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार हेच तुमचे खरे शत्रू आहेत. बाहेरचा शत्रू तुम्हाला एकदाच हरवेल, पण मनातील शत्रू तुम्हाला रोज हरवत राहतील. बाळांनो, काही लोक म्हणतात, स्वामी, माझे नशीबच खराब आहे. पण मी विचारतो, नशीब खराब आहे की विचार खराब आहेत? कारण जिथे विचार बदलतात तिथे आयुष्य बदलायला सुरुवात होते. तुमच्या मनात जर सतत नकारात्मक विचार असतील तर तुमचे पाऊलही चुकीच्या दिशेने पडेल. पण जर मनात श्रद्धा, विश्वास आणि चांगुलपणा असेल तर संकटातूनही मार्ग निघतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला कधीच शिक्षा देत नाही, तो तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देतो. या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणून प्रत्येक वेळी देवाला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या कृतींचा विचार करा. अनेक वेळा आपणच आपल्या दुःखाचे कारण असतो आणि दोष मात्र नशिबाला देत राहतो. बाळांनो, तुम्ही किती लोकांना ओळखता याला काही अर्थ नाही, पण किती लोक तुमची आठवण प्रेमाने काढतात याला खूप अर्थ आहे. तुमच्या जाण्यानंतर लोक म्हणाले पाहिजेत, तो माणूस खूप चांगला होता, त्याने कधी कोणाचे वाईट केले नाही, त्याने नेहमी मदतीचा हात पुढे केला. हीच खरी कमाई आहे. आजकाल लोक सोशल मीडियावर हजारो मित्र जोडतात, पण दुःखाच्या वेळी खांद्यावर हात ठेवणारा एकही माणूस सापडत नाही. म्हणून आभासी नाती वाढवण्यापेक्षा खरी माणसे जपा. घरातील आईवडील, तुमचा जीवनसाथी, तुमची मुले, तुमचे मित्र हीच तुमची खरी संपत्ती आहे. बाळांनो, प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला एकच वचन द्या, आज माझ्यामुळे कोणालाही दुःख होणार नाही. जर प्रत्येक माणसाने फक्त एवढा संकल्प केला तर हे जग स्वर्गासारखे होईल.
मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आयुष्यात दोन प्रकारची माणसे भेटतात. एक अशी जी तुमचा हात धरून पुढे नेतात आणि दुसरी अशी जी तुमचा पाय ओढून खाली आणतात. पहिल्यांना कधी विसरू नका आणि दुसऱ्यांचा कधी द्वेष करू नका, कारण त्यांनी तुम्हाला माणसे ओळखायला शिकवले. बाळांनो, जीवनातील सर्वात मोठे अपयश म्हणजे पैसे गमावणे नाही. सर्वात मोठे अपयश म्हणजे स्वभाव गमावणे. पैसा पुन्हा कमावता येतो, पण एकदा स्वभाव बिघडला, विश्वास तुटला आणि माणुसकी हरवली तर ती पुन्हा मिळवायला संपूर्ण आयुष्यही कमी पडते. म्हणून मी पुन्हा सांगतो, तुमचे मन इतके स्वच्छ ठेवा की रात्री झोपताना स्वतःच्या अंतःकरणापासून लपावे लागू नये. तुमचे कर्म इतके पवित्र ठेवा की परमेश्वराच्या दरबारात उभे राहिल्यावर भीती वाटू नये. आणि तुमचे प्रेम इतके निर्मळ ठेवा की तुमच्या जाण्यानंतरही लोक तुमच्या नावाने आशीर्वाद देतील. बाळांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. आज कोणीतरी तुमच्यावर अन्याय करत असेल, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असेल, तुमची निंदा करत असेल, तरीही सत्याचा मार्ग सोडू नका. कारण खोट्याचा वेग जास्त असतो, पण सत्याचा प्रवास लांब असतो. शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो. म्हणून आजपासून एक संकल्प करा, कोणाचे वाईट करणार नाही, कोणाच्या दुःखाचे कारण बनणार नाही, कोणाच्या यशावर मत्सर करणार नाही आणि प्रत्येक दिवस असे जगणार की रात्री झोपताना मन शांत असेल. कारण बाळांनो, शांत मनापेक्षा मोठे सुख या जगात दुसरे कोणतेही नाही. बाळांनो, आज मी तुमच्यासमोर एक प्रश्न ठेवतो. जर परमेश्वराने तुम्हाला फक्त 24 तासांचे आयुष्य उरले आहे असे सांगितले, तर तुम्ही काय कराल? तुम्ही अजूनही कोणाचा द्वेष कराल का? अजूनही कोणाशी अबोला धरून बसाल का? अजूनही पैशासाठी भांडाल का? अजूनही दुसऱ्याला खाली खेचण्याचा विचार कराल का? नाही बाळांनो. त्या शेवटच्या 24 तासात तुम्हाला फक्त तुमची माणसे आठवतील. आईचा चेहरा आठवेल, वडिलांचा आशीर्वाद आठवेल, मुलांचे हसू आठवेल, पत्नी किंवा पतीचे प्रेम आठवेल. आणि तेव्हा लक्षात येईल की आपण आयुष्यभर ज्या गोष्टींसाठी झगडलो, त्या गोष्टी शेवटच्या क्षणी काहीच कामाच्या नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मृत्यूची भीती बाळगू नका, पण व्यर्थ गेलेल्या आयुष्याची भीती जरूर बाळगा. कारण मृत्यू प्रत्येकालाच येणार आहे, पण अर्थपूर्ण जीवन प्रत्येकालाच जगता येत नाही. अनेक जण श्वास घेतात, पण फार थोडे जण खऱ्या अर्थाने जगतात. खरे जगणे म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे, दुःखी मनाला धीर देणे, पडलेल्या माणसाला उभे करणे आणि स्वतःच्या स्वार्थापेक्षा दुसऱ्याच्या वेदनेचा विचार करणे. बाळांनो, आज जगात सर्वात मोठी गरिबी पैशाची नाही, तर प्रेमाची आहे. लोकांकडे वेळ नाही, आईवडिलांशी बोलायला वेळ नाही, मुलांसोबत बसायला वेळ नाही, घरात एकत्र जेवायला वेळ नाही, पण मोबाईलसाठी तासनतास वेळ आहे. लक्षात ठेवा, पैसा कमी झाला तर पुन्हा कमावता येतो, पण निसटून गेलेला वेळ परत आणता येत नाही. मुलांचे बालपण परत येत नाही, आईवडिलांचे वृद्धत्व परत तरुण होत नाही. त्यामुळे आज ज्यांच्यावर प्रेम करता, त्यांना ते आजच दाखवा. मी पाहतो, काही माणसे दुसऱ्याच्या एका चुकीवरून त्याला कायमचे वाईट ठरवतात, पण स्वतःच्या 100 चुका मात्र विसरून जातात. बाळांनो, दुसऱ्याचा न्याय करण्याचा अधिकार परमेश्वराकडे ठेवा. तुमचे काम आहे प्रेम करणे, समजून घेणे आणि शक्य असेल तिथे क्षमा करणे. कारण क्षमा करणारा माणूस कमकुवत नसतो, उलट त्याच्यातील आत्मबल सर्वात मोठे असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या घरात शांतता नसेल तर बाहेरचे यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. घरात प्रेम नसेल तर महालात राहूनही मन बेचैन राहते. पण घरात प्रेम,
आदर आणि विश्वास असेल तर छोटीशी झोपडी सुद्धा स्वर्गासारखी वाटते. म्हणून सर्वप्रथम तुमच्या घरात प्रेमाची भाषा बोला. रागाने नाही, अहंकाराने नाही, तर आपुलकीने संवाद साधा. बाळांनो, लोक अनेकदा विचारतात, स्वामी, आम्हाला तुमचा आशीर्वाद कसा मिळेल? मी सांगतो, जेव्हा तुम्ही भुकेल्याला अन्न देता तेव्हा माझा आशीर्वाद मिळतो. जेव्हा तुम्ही आईवडिलांच्या पायाला स्पर्श करता तेव्हा माझा आशीर्वाद मिळतो. जेव्हा तुम्ही सत्यासाठी उभे राहता तेव्हा माझा आशीर्वाद मिळतो. आणि जेव्हा तुम्ही कोणाचेही वाईट न करता स्वतःच्या कर्माने जगता तेव्हा माझी कृपा तुमच्यावर असते. लक्षात ठेवा बाळांनो, प्रत्येक सूर्योदय तुम्हाला एक नवीन संधी देतो. काल चूक झाली असेल तर आज सुधारण्याची संधी आहे. काल राग आला असेल तर आज प्रेमाने बोलण्याची संधी आहे. काल कोणाचे मन दुखावले असेल तर आज माफी मागण्याची संधी आहे. जो माणूस स्वतःला बदलण्याची तयारी ठेवतो त्याचे नशीबही बदलायला सुरुवात करते. तुम्ही पाहिले असेल, झाड स्वतःची फळे खात नाही, नदी स्वतःचे पाणी पित नाही, सूर्य स्वतःसाठी प्रकाश देत नाही. निसर्गातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या हितासाठी जगते. मग माणूसच फक्त स्वतःसाठी का जगतो? जर निसर्गाकडून एक धडा घ्यायचा असेल तर तो हा, जितके देता तितके अधिक समृद्ध होता. बाळांनो, तुमच्या आयुष्यात काही दुःख असेल तर ते लपवू नका, पण त्या दुःखाला तुमची ओळखही बनू देऊ नका. संकटे तुमच्या जीवनातील एक अध्याय आहेत, संपूर्ण पुस्तक नाहीत. परमेश्वराने तुमच्यासाठी अजून कितीतरी सुंदर पाने लिहून ठेवली आहेत. म्हणून आशा सोडू नका. एक दिवस असा येईल की तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहील. त्या दिवशी तुम्ही स्वतःलाच विचाराल, मी किती कमावले? हा प्रश्न पडणार नाही. पण मी किती प्रेम दिले, मी किती माणसे जोडली, मी किती चांगली कर्मे केली, हा प्रश्न नक्की पडेल. म्हणून आजपासूनच त्या उत्तराची तयारी करा. बाळांनो, लक्षात ठेवा, या पृथ्वीवर कोणीही कायमचा पाहुणा नाही. आपण सर्व प्रवासी आहोत. काही जण आधी उतरतील, काही जण नंतर उतरतील, पण प्रवास संपणार हे निश्चित आहे. म्हणून प्रवासात भांडत बसू नका. एकमेकांना साथ द्या, एकमेकांना धीर द्या, कारण शेवटी आठवण राहते ती माणुसकीची, संपत्तीची नाही. मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक आशीर्वाद देतो. तुमच्या घरात सुख राहो, पण त्या सुखामुळे गर्व येऊ नये. तुमच्याकडे पैसा राहो, पण त्याच्यामुळे माणुसकी हरवू नये. तुमच्या जीवनात यश राहो, पण त्याच्यामुळे नम्रता कमी होऊ नये. आणि तुमच्या अंतःकरणात नेहमी एकच भावना राहो, मी या जगात आलो आहे तर कोणाच्या तरी जीवनात प्रकाश टाकूनच जाईन. कारण बाळांनो, जगात सर्वात मोठी पूजा म्हणजे निष्काम सेवा, सर्वात मोठा धर्म म्हणजे माणुसकी आणि सर्वात मोठी साधना म्हणजे शुद्ध कर्म. या 3 गोष्टी ज्याने स्वीकारल्या त्याच्या जीवनाचे कल्याण निश्चित आहे. आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक माणसाने रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगितली पाहिजे. आजचा दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही, हा एकच विचार जर मनात कायम राहिला तर तुमचे बोलणे बदलेल, तुमचे वागणे बदलेल आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. कारण ज्या माणसाला वेळेची किंमत समजते तो वेळ वाया घालवत नाही. ज्या माणसाला श्वासाची किंमत समजते तो प्रत्येक श्वासात परमेश्वराचे स्मरण करतो. आणि ज्या माणसाला जीवनाची किंमत समजते तो कधीही दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख निर्माण करत नाही. बाळांनो, आजकाल माणूस स्वतःला खूप हुशार समजतो. तो दुसऱ्याला फसवतो, खोटे बोलतो, विश्वासघात करतो आणि मनात म्हणतो, माझे काहीच बिघडणार नाही. पण त्याला हे समजत नाही की परमेश्वराचा न्याय हा माणसाच्या न्यायासारखा नसतो. माणूस पुरावे शोधतो,
पण परमेश्वराला पुराव्यांची गरज नसते, कारण तो तुमच्या प्रत्येक विचाराचा साक्षीदार आहे. तुम्ही जेव्हा एखाद्याला रडवता तेव्हा त्या अश्रूंचा आवाज परमेश्वरापर्यंत पोहोचतो, आणि जेव्हा तुम्ही एखाद्याचे अश्रू पुसता तेव्हाही तो आनंदाने तुमच्याकडे पाहत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आयुष्यात असे काहीही करू नका की रात्री झोपताना स्वतःच्या अंतःकरणाला उत्तर देता येणार नाही. जगाला फसवून चालेल, पण स्वतःच्या आत्म्याला फसवणे अशक्य आहे. आत्मा नेहमी सत्य बोलतो. म्हणून दररोज रात्री स्वतःला विचारा, आज माझ्या हातून कोणाला आनंद मिळाला, कोणाला दुःख झाले. हा प्रश्न जर तुम्ही रोज विचारलात तर तुमचे जीवन आपोआप शुद्ध होईल. बाळांनो, आज मी विशेषतः त्या लोकांशी बोलत आहे ज्यांच्या मनात खूप वेदना आहेत, ज्यांनी आयुष्यात विश्वासघात पाहिला आहे, ज्यांना आपल्या माणसांनीच एकटे सोडले आहे, ज्यांनी खूप प्रेम दिले पण बदल्यात दुःख मिळाले. बाळांनो, तुमच्या वेदना मला माहीत आहेत, पण एक गोष्ट विसरू नका, तुमच्यासोबत अन्याय झाला म्हणून तुम्ही न्याय सोडू नका. तुमच्याशी खोटे बोलले गेले म्हणून तुम्ही खोटे बोलू नका. तुमचा विश्वास तोडला गेला म्हणून तुम्ही विश्वास ठेवणे सोडू नका. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुमची ओळख बदलली तर तो तुमचा पराभव आहे. लक्षात ठेवा, जगात सर्वात शक्तिशाली माणूस तो नाही ज्याच्याकडे सत्ता आहे. सर्वात शक्तिशाली माणूस तो आहे जो रागाच्या क्षणी शांत राहतो, अपमानाच्या क्षणी संयम ठेवतो आणि यशाच्या क्षणी नम्र राहतो. हे 3 गुण ज्याच्या आयुष्यात आले त्याला कोणीही हरवू शकत नाही. बाळांनो, तुम्ही झाडाकडे पाहिले आहे का? त्याच्यावर दगड मारणाऱ्यालाही ते फळच देते. नदीला कोणी शिव्या दिल्या तरी ती पाणी देणे थांबवत नाही. सूर्याला कोणी दोष दिला तरी तो प्रकाश देणे सोडत नाही. निसर्ग आपल्याला शिकवतो की स्वभावातील चांगुलपणा परिस्थितीनुसार बदलू देऊ नका. लोक बदलतील, वेळ बदलेल, नाती बदलतील, पण तुमची माणुसकी बदलू नये. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक वृद्ध संत रोज गावातून चालत जात असत. काही लोक त्यांना नमस्कार करत तर काही त्यांची थट्टा करत. एक दिवस एका शिष्याने विचारले, गुरुदेव, तुम्हाला राग येत नाही का? संत हसले आणि म्हणाले, जर कोणीतरी मला भेटवस्तू दिली आणि मी ती स्वीकारली नाही तर ती भेटवस्तू कोणाकडे राहते? शिष्य म्हणाला, ज्याने दिली त्याच्याकडे. संत म्हणाले, तसेच अपमानही आहे. मी तो स्वीकारत नाही म्हणून तो त्यांच्याकडेच राहतो. बाळांनो, हा धडा लक्षात ठेवा. प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसते. प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नसते. काही वेळा शांतता हेच सर्वात मोठे उत्तर असते. बाळांनो, जीवनात जेव्हा भरभराट येईल तेव्हा गरिबांना विसरू नका. जेव्हा यश मिळेल तेव्हा संघर्षाचे दिवस विसरू नका. जेव्हा पैसा मिळेल तेव्हा दान करण्याची सवय विसरू नका. आणि जेव्हा लोक तुमचे कौतुक करतील तेव्हा परमेश्वरामुळेच हे शक्य झाले आहे हे विसरू नका. कारण ज्या दिवशी माणूस म्हणतो, हे सर्व मीच केले, त्या दिवशी त्याचा अहंकार त्याच्या पतनाची सुरुवात करतो. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मुलांना फक्त संपत्ती देऊ नका, त्यांना संस्कार द्या. कारण संपत्ती संपेल पण संस्कार आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतील. त्यांना शिकवा की मोठेपणा पैशात नसतो तर प्रामाणिकपणात असतो. यश पदात नसते तर चारित्र्यात असते. आणि खरा आनंद वस्तूंमध्ये नसतो तर चांगल्या कर्मांमध्ये असतो. बाळांनो, आयुष्याच्या शेवटी प्रत्येक माणसाला 2च गोष्टींची खंत वाटते. ज्यांच्यावर प्रेम होते त्यांना पुरेसा वेळ दिला नाही आणि जे चांगले काम करता आले असते ते केले नाही. म्हणून ही चूक तुम्ही करू नका. तुमच्या माणसांसाठी वेळ काढा. त्यांना प्रेम द्या, त्यांचा आदर करा. कारण एक दिवस फोटो उरतील, आठवणी उरतील,
पण ती माणसे तुमच्या सोबत नसतील. आणि शेवटी पुन्हा एकदा सांगतो, बाळांनो, दुसऱ्याच्या दुःखावर तुमचे सुख उभे करू नका. दुसऱ्याच्या अश्रूंवर तुमचे स्वप्न उभे करू नका. दुसऱ्याच्या अपमानावर तुमची प्रतिष्ठा उभी करू नका. दुसऱ्याच्या हक्कावर तुमची संपत्ती उभी करू नका. कारण असे सुख दिसायला मोठे असले तरी ते आतून रिकामे असते. पण जे सुख सत्य, प्रेम, सेवा आणि सत्कर्मांमधून मिळते तेच खरे परमेश्वराचे प्रसाद असते. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, प्रेम ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची कर्मे शुद्ध ठेवा. कारण काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, पण कर्माचा न्याय कधीच बदलत नाही. बाळांनो, आज मी तुम्हाला अशा विषयावर बोलणार आहे ज्यामुळे अनेकांचे आयुष्य बदलू शकते. माणूस या जगात येतो तेव्हा त्याच्या हातात काहीच नसते, पण त्याच्या मनात अमर्याद शक्यता असतात. जसजसा तो मोठा होतो तसतसे त्याच्या मनात इच्छा वाढतात. इच्छा वाढतात, अपेक्षा वाढतात, तुलना वाढते आणि त्याचबरोबर वाढते असंतोषाची आग. ही आग बाहेर कुठे नसते, ती माणसाच्या मनात पेटलेली असते. बाळांनो, तुम्ही पाहिले असेल, एकाच घरात वाढलेली दोन भावंडे असतात. दोघांना समान संस्कार, समान प्रेम, समान अन्न आणि समान संधी मिळते. पण एक जीवनात आनंदी असतो आणि दुसरा कायम दुःखी असतो. कारण दुःख परिस्थितीमुळे नसते, तर अनेकदा विचारांमुळे असते. ज्या मनाने समाधान शिकले त्या मनाला कमी असले तरी भरपूर वाटते. पण ज्या मनाने लोभ शिकला त्याला संपूर्ण जग मिळाले तरी कमीच वाटते. मी तुम्हाला विचारतो, बाळांनो, तुम्ही शेवटचे मनापासून कधी हसलात? शेवटचे आईवडिलांना मिठी कधी मारली? शेवटचे कोणाचे मन जिंकण्यासाठी नव्हे तर कोणाचे दुःख हलके करण्यासाठी कधी बोललात? आयुष्य एवढे वेगाने पुढे निघून जात आहे की आपण जगतोय की फक्त दिवस ढकलतोय याचाही विचार आपण करत नाही. लक्षात ठेवा, वेळ हा या जगातील सर्वात श्रीमंत राजा आहे आणि सर्वात कठोर न्यायाधीशही आहे. तो प्रत्येकाला समान 24 तास देतो. पण त्या 24 तासात कोणी आयुष्य घडवतो आणि कोणी आयुष्य वाया घालवतो. त्यामुळे वेळेचा अपमान करू नका. निरर्थक वाद, निंदा, चुगली, मत्सर आणि राग यामध्ये तुमचे अमूल्य आयुष्य जाळू नका. बाळांनो, परमेश्वराने प्रत्येक माणसाच्या हृदयात एक सुंदर गुण ठेवला आहे, करुणा. पण अहंकार, लोभ आणि स्वार्थ यांच्या धुळीने तो गुण झाकला जातो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदना समजायला लागता तेव्हा तुमच्या जीवनात परमेश्वराचा प्रवेश होतो. मंदिरात दिवा लावणे चांगले आहे, पण एखाद्याच्या अंधारलेल्या जीवनात आशेचा दिवा लावणे त्याहून मोठे पुण्य आहे. आज काही लोक स्वतःच्या मुलांना फक्त मोठे अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहतात, पण त्यांना चांगला माणूस बनवण्याचा विचार विसरतात. बाळांनो, लक्षात ठेवा, मोठे पद मिळवणे हे यश असू शकते, पण मोठे मन मिळवणे हीच खरी साधना आहे. जगाला हुशार लोकांची गरज आहेच, पण त्याहून अधिक गरज आहे प्रामाणिक, दयाळू आणि विश्वासू लोकांची. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. एका गावात 2 व्यापारी होते. एक खूप श्रीमंत होता, पण त्याच्या दुकानातून निघताना लोक नाराज असायचे. दुसरा साधा व्यापारी होता, पण त्याच्या दुकानातून प्रत्येकजण हसत बाहेर पडायचा.
काही वर्षांनी दोघेही या जगातून निघून गेले. लोकांनी कोणाची आठवण ठेवली? पैशाने श्रीमंत असणाऱ्याची नाही, तर मनाने श्रीमंत असणाऱ्याची. कारण बाळांनो, लोक तुमच्या संपत्तीची नाही, तर तुमच्या स्वभावाची आठवण ठेवतात. लक्षात ठेवा, प्रत्येक अपमान तुमची परीक्षा असतो. प्रत्येक संकट तुमचे प्रशिक्षण असते. प्रत्येक अपयश तुमचा शिक्षक असतो. आणि प्रत्येक यश ही परमेश्वराची जबाबदारी असते. त्यामुळे संकटात रडू नका आणि यशात उडू नका. दोन्ही वेळा शांत राहा. बाळांनो, काही लोक म्हणतात, स्वामी, माझ्यावर इतक्या परीक्षा का येतात? मी सांगतो, रिकाम्या जमिनीची परीक्षा होत नाही. सुपीक जमिनीतच बी पेरले जाते. ज्या माणसात क्षमता असते, त्याला जीवन मोठ्या परीक्षा देते. त्यामुळे तुमच्या अडचणींकडे शिक्षा म्हणून पाहू नका, त्या तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आलेल्या संधी आहेत. आज तुम्ही जर कोणावर रागावले असाल, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, हा राग माझे आयुष्य सुंदर करतो आहे का? जर उत्तर नाही असेल, तर तो राग सोडून द्या, कारण राग म्हणजे हातात निखारा धरून दुसऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करणे. जळत मात्र आपणच असतो. बाळांनो, जीवनाची सर्वात मोठी कमाई म्हणजे रात्री शांत झोप लागणे. ज्या दिवशी तुमच्या मनात कोणाबद्दल द्वेष नसतो, कोणाला फसवण्याचा विचार नसतो, कोणाचा हक्क हिरावून घेतलेला नसतो, त्या दिवशी तुमची झोप हीच सर्वात मोठी श्रीमंती असते. एक दिवस असा येईल की तुमचा आवाज शांत होईल, तुमचे पाय थांबतील, तुमचे हात स्थिर होतील. त्या दिवशी तुमच्याबद्दल लोक काय बोलतील? तो खूप श्रीमंत होता एवढेच म्हणतील का? की तो खूप चांगला माणूस होता, त्याने कधी कोणाचे वाईट केले नाही, तो नेहमी मदतीला धावून जायचा, हा विचार आजच करा. म्हणून बाळांनो, स्वतःसाठी जगणे चुकीचे नाही, पण फक्त स्वतःसाठी जगणे नक्कीच अपूर्ण आहे. तुमच्या आयुष्यातून इतरांच्या आयुष्यातही आनंद वाहू द्या. तुमच्या यशातून दुसऱ्याला प्रेरणा मिळू द्या. तुमच्या शब्दातून एखाद्याला धीर मिळू द्या आणि तुमच्या कर्मातून परमेश्वराला आनंद मिळू द्या. मी शेवटी तुम्हाला एक आशीर्वाद देतो. तुमच्या आयुष्यात किती वर्षे वाढतील हे माझ्या हातात नाही, पण त्या प्रत्येक वर्षात प्रेम, माणुसकी, समाधान आणि सत्कर्म वाढावे, हीच माझ्या चरणी प्रार्थना आहे. कारण बाळांनो, मृत्यू हा जीवनाचा शेवट असतो, पण चांगल्या कर्मांचा शेवट कधीच होत नाही. माणूस निघून जातो, पण त्याच्या चांगुलपणाचा सुगंध अनेक पिढ्यांच्या मनात दरवळत राहतो. बाळांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत गूढ पण सोपे सत्य सांगणार आहे. जगात प्रत्येक माणूस आनंद शोधत आहे, पण तो आनंद चुकीच्या ठिकाणी शोधत आहे. एखाद्या पक्षाला जर सोन्याच्या पिंजऱ्यात बंद केले, तर पिंजरा कितीही मौल्यवान असला तरी त्या पक्षाला आनंद मिळत नाही. त्याला आनंद मिळतो तो मुक्त आकाशात. तसेच माणसाचेही आहे. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता आणि वैभव या गोष्टी जीवनाला सुविधा देतात, पण मनाला स्वातंत्र्य देत नाहीत. मनाला स्वातंत्र्य मिळते तेव्हा जेव्हा त्यात द्वेष नसतो, मत्सर नसतो, अपराधीपणा नसतो आणि अहंकार नसतो. बाळांनो, आज मी तुम्हाला एका शेतकऱ्याची गोष्ट सांगतो. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती, मोठे घर नव्हते, बँकेत पैसा नव्हता, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचे.
गावातील एक श्रीमंत माणूस त्याला म्हणाला, तुझ्याकडे काहीच नाही, तरी तू एवढा आनंदी कसा? शेतकरी हसला आणि म्हणाला, माझ्याकडे कमी आहे, पण जे आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. तुमच्याकडे खूप आहे, पण जे नाही त्याची चिंता तुम्हाला खात आहे. बाळांनो, त्या गरीब शेतकऱ्याने जीवनाचा सर्वात मोठा मंत्र सांगितला, कृतज्ञता. जो माणूस रोज परमेश्वराचे आभार मानतो, त्याच्या जीवनात दुःख आले तरी तो तुटत नाही. कारण त्याला माहित असते की ज्याने आजवर इतके दिले, तो पुढेही माझा हात सोडणार नाही. आज अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे, स्वामी, आमच्या आयुष्यात एवढे संघर्ष का? पण बाळांनो, मी तुम्हाला विचारतो, जर सोने कधीच आगीत गेले नसते, तर त्याची किंमत इतकी असती का? जर हिरा कधी घासला गेला नसता, तर त्याला तेज आले असते का? तसेच तुमच्या जीवनातील संघर्ष तुमचे नुकसान करण्यासाठी आलेले नाहीत, ते तुमच्यातील सामर्थ्य जगासमोर आणण्यासाठी आले आहेत. लक्षात ठेवा, संकटे ही परमेश्वराची शिक्षा नसतात, ती त्याची तयारी असते. तो तुम्हाला अशा उंचीवर नेण्याची तयारी करत असतो, जिथे कमकुवत मनाचा माणूस पोहोचू शकत नाही. म्हणून संकट आले की घाबरू नका. त्या संकटाला विचारा, तू मला काय शिकवायला आला आहेस? बाळांनो, जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक ती जी प्रत्येक परिस्थितीत तक्रार करतात, आणि दुसरी ती जी प्रत्येक परिस्थितीत मार्ग शोधतात. पहिल्या प्रकारची माणसे आयुष्यभर दुःखी राहतात. दुसऱ्या प्रकारची माणसे प्रत्येक संकटाला संधी बनवतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हायचे हे तुमच्या हातात आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात काही लोक तुमची निंदा करतील, तुमच्या पाठीमागे बोलतील, तुमच्या यशावर शंका घेतील, पण त्यासाठी तुमचा मार्ग बदलू नका. जे झाड फळांनी भरलेले असते, त्याला जास्त दगड मारले जातात. कोरड्या झाडाकडे कोणीही पाहत नाही. त्यामुळे टीका होत असेल, तर अनेकदा त्याचा अर्थ तुम्ही काहीतरी अर्थपूर्ण करत आहात. बाळांनो, परमेश्वराने तुम्हाला 2 कान दिले आहेत आणि 1 तोंड दिले आहे. याचा अर्थ जास्त ऐका, कमी बोला. अनेक वाद फक्त शांत राहिल्यामुळे संपतात. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे म्हणजे शहाणपण नाही. काही वेळा मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. आज मी तुम्हाला एक संकल्प करायला सांगतो. आजपासून कोणाची निंदा करायची नाही, कोणाबद्दल खोटे बोलायचे नाही, कोणाच्या अपयशात आनंद मानायचा नाही, आणि दुसऱ्याच्या यशामुळे स्वतःला कमी समजायचे नाही. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या वेळेनुसार फळ देतो. बाळांनो, जीवनात काही गोष्टी कधीही उधार ठेवू नका. प्रेम, कृतज्ञता आणि माफी. आईवडिलांना धन्यवाद म्हणायला उशीर करू नका. ज्यांनी तुमच्या वाईट काळात साथ दिली त्यांचे ऋण विसरू नका. आणि ज्यांच्याकडून चूक झाली आहे, त्यांना क्षमा करण्यास उशीर करू नका. कारण द्वेष मनात ठेवला की सर्वात आधी तुमचीच शांतता निघून. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक वृद्ध माणूस रोज मंदिरात यायचा. त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हते. तो फक्त हात जोडून म्हणायचा, देवा, आज माझ्यामुळे कोणालाही दुःख होऊ देऊ नको. बाळांनो, हीच सर्वात मोठी प्रार्थना आहे. कारण जो दुसऱ्याच्या दुःखाचे कारण बनत नाही, तो परमेश्वराच्या सर्वात जवळ असतो.
आयुष्याच्या शेवटी तुमचे घर किती मोठे होते हे कोणी विचारणार नाही, पण तुमच्या मनात किती मोठेपणा होता हे नक्की लक्षात ठेवले जाईल. तुमच्या बँकेत किती पैसा होता हे लोक विसरतील, पण तुम्ही किती माणसांना आधार दिला हे लोक आयुष्यभर लक्षात ठेवतील. म्हणून बाळांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात नम्रतेने करा, प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा, प्रत्येक नाते प्रेमाने जपा आणि प्रत्येक रात्री परमेश्वराचे आभार मानून झोपा. कारण ज्याच्या मनात कृतज्ञता असते त्याच्या जीवनात कृपा आपोआप उतरते. आणि शेवटी मी तुम्हाला एकच वचन द्यायला सांगतो, माझ्या हातून कधीही कोणाचा अन्याय होणार नाही. माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावणार नाही. माझ्या यशामुळे माझ्यात अहंकार येणार नाही. माझ्या अपयशामुळे मी सत्याचा मार्ग सोडणार नाही. जर हे 4 संकल्प तुम्ही मनापासून स्वीकारले तर बाळांनो, तुमच्या जीवनात सुख, शांती आणि परमेश्वराची कृपा नक्कीच नांदेल. बाळांनो, आज मी तुम्हाला जीवनातील एक असा नियम सांगणार आहे जो कधीही बदलत नाही. ऋतू बदलतात, काळ बदलतो, माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, पण कर्माचा नियम कधीच बदलत नाही. म्हणून जेव्हा तुमच्यासमोर चुकीचा मार्ग आणि योग्य मार्ग यापैकी एक निवडण्याची वेळ येईल, तेव्हा लक्षात ठेवा, चुकीचा मार्ग सुरुवातीला सोपा वाटतो पण शेवटी पश्चात्ताप देतो. योग्य मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो पण शेवटी मनःशांती देतो. बाळांनो, काही माणसे आयुष्यभर पैसा जमवत राहतात. त्यांना वाटते आणखी थोडा पैसा मिळाला की मी आनंदी होईन, पण त्या आणखीचा शेवट कधीच होत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उभी राहते. एक स्वप्न पूर्ण झाले की तिसरे समोर येते. अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य संपते पण समाधान मिळत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, इच्छा ठेवा, प्रगती करा, मेहनत करा, पण त्या सर्वांपेक्षा समाधान जपायला विसरू नका. लक्षात ठेवा बाळांनो, समाधान म्हणजे प्रगती थांबवणे नाही. समाधान म्हणजे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहून जे हवे आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे, तक्रार न करता परिश्रम करणे, दुसऱ्याचा मत्सर न करता स्वतःला घडवणे, हाच खरा जीवनमार्ग आहे. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. एका गावात 2 झाडे होती. एक झाड नेहमी दुसऱ्या झाडाकडे पाहून म्हणायचे, तुझी फळे माझ्यापेक्षा जास्त आहेत. दुसरे झाड शांत राहायचे. वर्षे गेली. वादळ आले. पहिले झाड मत्सराने आणि असंतोषाने आतून कमकुवत झाले होते, ते कोसळले. दुसरे झाड मुळांशी घट्ट जोडलेले असल्यामुळे उभे राहिले. बाळांनो, हा प्रसंग आपल्यालाच शिकवतो. दुसऱ्याशी तुलना करत राहिलात तर तुमची मुळे कमकुवत होतील. पण स्वतःच्या मूल्यांशी जोडलेले राहिलात तर कितीही वादळे आली तरी तुम्ही उभे राहाल. आज जगात प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचे आहे. पण मी तुम्हाला विचारतो, प्रसिद्ध होण्यापेक्षा विश्वासार्ह होणे अधिक महत्त्वाचे नाही का? लोकांनी तुमचे नाव ओळखण्यापेक्षा तुमच्या स्वभावावर विश्वास ठेवणे अधिक मोठी गोष्ट नाही का? कारण प्रसिद्धी काही दिवसांची असते, पण चांगल्या स्वभावाचा सुगंध अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचतो. बाळांनो, तुमच्या आयुष्यात काही लोक तुमचा अपमान करतील. काही जण तुमच्या प्रामाणिकपणाची थट्टा करतील. काही जण तुमच्या शांततेला भित्रेपणा समजतील. पण लक्षात ठेवा, शांत राहणे म्हणजे कमकुवतपणा नाही,
शांत राहणे म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणे. ज्याला स्वतःच्या रागावर नियंत्रण आहे तोच खरा बलवान आहे. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागते तेव्हा दोन मार्ग तुमच्यासमोर असतात. एक म्हणजे त्याच्यासारखे वागणे, दुसरा म्हणजे तुमचा चांगुलपणा कायम ठेवणे. पहिला मार्ग सोपा आहे, पण तो तुमचा स्वभाव नष्ट करतो. दुसरा मार्ग कठीण आहे, पण तो तुमचे चारित्र्य घडवतो. बाळांनो, तुमचे चारित्र्य हे तुमच्या सावलीसारखे असते. लोक नसतील तेव्हाही ते तुमच्या सोबत असते. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो. आरोग्य गेले तर काही प्रमाणात परत मिळू शकते. पण चारित्र्य हरवले तर ते परत मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य अपुरे पडू शकते. म्हणून प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला विचारा, या निर्णयामुळे माझे चारित्र्य उंचावेल की खाली जाईल. आज मी विशेषतः तरुणांना सांगतो, यश मिळवण्याची घाई करा, पण चुकीच्या मार्गाने नाही. शॉर्टकटने मिळालेल्या यशाचे आयुष्यही शॉर्टकटसारखेच लहान असते. मेहनतीने मिळालेल्या यशाला मजबूत पाया असतो. त्यामुळे परिश्रमावर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा आणि देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा. बाळांनो, काही वेळा तुमच्या आयुष्यात असे प्रसंग येतील की तुम्हाला वाटेल, आता सर्व काही संपले, पण त्या क्षणी एक गोष्ट आठवा, ज्या परमेश्वराने तुम्हाला आजपर्यंत इतक्या संकटातून बाहेर काढले, तो हे संकटही पार करायला मदत करेल. विश्वास सोडू नका. आशा सोडू नका. कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. लक्षात ठेवा, घरात प्रेम असेल तर साधे अन्नही प्रसादासारखे वाटते. पण घरात भांडणे असतील तर पंचपक्वान्नही बेचवं वाटते. म्हणून तुमच्या घरात पैशापेक्षा प्रेम वाढवा, वस्तूंपेक्षा विश्वास वाढवा आणि अहंकारापेक्षा संवाद वाढवा. बाळांनो, मी तुम्हाला एक अंतिम विचार देतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाचे भले केले का? आज माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले का? जर आज माझा शेवटचा दिवस असता तर मला माझ्या आजच्या जीवनाचा अभिमान वाटला असता का? या 3 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक आशीर्वाद देतो. तुमच्या घरात आनंद राहो, पण तो स्वार्थी आनंद नसावा. तुमच्या हातात संपत्ती राहो, पण ती दान करण्यासाठीही वापरली जावी. तुमच्या जीवनात यश राहो, पण त्या यशात नम्रता कायम राहो. आणि तुमच्या प्रत्येक पावलामागे सत्कर्मांची पाऊलखुण राहो. कारण बाळांनो, माणसाचा खरा वारसा त्याची मालमत्ता नसते, त्याचा खरा वारसा म्हणजे त्याची कर्मे, त्याचे संस्कार आणि त्याने जगाला दिलेले प्रेम असते. हा वारसा कधी नष्ट होत नाही. बाळांनो, शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगतो, हे जीवन परमेश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. ते राग, मत्सर, द्वेष, अहंकार आणि स्वार्थ यामध्ये वाया घालवू नका. प्रत्येक दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या स्मरणाने करा, प्रत्येक क्षण सत्कर्मासाठी जगा आणि प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागा. लक्षात ठेवा, पैसा, मानसन्मान, पद आणि वैभव हे सर्व इथेच राहणार आहे, पण तुमची कर्मे आणि लोकांच्या अंतःकरणातून निघालेले आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहतील. जर आजपर्यंत तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर निराश होऊ नका. आजच नवीन सुरुवात करा.
कोणाची माफी मागायची असेल तर मागा, कोणाला मदत करायची असेल तर करा. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या आणि मनापासून परमेश्वराचे नामस्मरण करा.